नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरलेल्या ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी अवघी पंढरी उतरली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देऊ आळंदी येथून 350हून अधिक कीर्तनकार आणि वारकरी मंडळी ठाण्यात आली होती। धर्मवीर आनंदिघे प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित तमाम वारकऱ्यांचे सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आले, तर वारकऱ्यांनीही आनंदाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केलेत। ठाणे पूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंदिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबेमातेचा चैत्र नवरात्र उत्सव 7 एप्रिलपर्यंत सुरू आहे। दररोज या चैत्र नवरात्र उत्सवाला मान्यवर भेटी देत असतात। शुक्रवारी परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे राम रेपाळे, हनुमंत जगदाळे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, एकनाथ भोईर, देवगडच्या नगराध्यक्षा स्वाती प्रभू, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग घुले महाराज, किशोर महाराज, अक्षय महाराज, संदीप महाराज, मनमोहन महाराज, महानुभावचे आचार्य राणा महाराज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले, वैदिक परंपरेचे सदाशिव गुरुजी, बाळासाहेब महाराज या आदींनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलंय। यावेळी श्री अंबेमातेच्या चरणी लीन होण्यासाठी खास देहू आळंदीहून आलेले तब्बल 350हून अधिक कीर्तनकार वारकरी शुक्रवारी उत्सवात सहभागी झाले होते। जणू काही कोपरीत अवघी पंढरी अवतरल्याचं दिसत होतं। या प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या सहकार्याचा तसेच अभूतपूर्व योगदानाचा आवर्जून उल्लेख करून उपस्थित समस्त वारकऱ्यांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत। या महाराष्ट्राची गरज आहात। हे खरं म्हणजे हे संतांची भूमी, वारकऱ्यांची भूमी आहे आणि म्हणूनच पंढरपूरला सगळ्यात तीर्थक्षेत्र जे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे, तीर्थक्षेत्र आहे, या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे। ही तीर्थक्षेत्र स्वच्छ सुंदर झाली पाहिजे, आपल्या नद्या सगळ्या सुंदर स्वच्छ झाल्या पाहिजे, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। यासाठी आपण फक्त सरकार म्हणून नाही, आपल्या सगळ्यांचं योगदान लागणार आहे। लाखो करोडो हात पुढे आले पाहिजे आणि म्हणून ती ताकद या वारकरी संप्रदायामध्ये आहे हे मला माहित आहे। आणि म्हणून तुम्ही एकदा ठरवलं की ते बरोबर ठरवता आणि बरोबर करेक्ट कार्यक्रम करून टाकता। जसं 2022 साली मला हलक्यात घेतलं, टांगा पलटी करून टाकला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं, तुमच्याही मनातलं सरकार स्थापन झालं। सण उत्सव परंपरा सुरू झाल्या, नाही तर सगळं बंद होतं ना। अक्षय महाराज सगळं सुरू झालं। गोविंदा, दहीहंडी, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सगळं बंद होतं। कीर्तन, प्रवचन, मंदिर सगळं बंद होतं, पण आपण सगळं सुरू केलं। आणि म्हणून तुमची खऱ्या अर्थाने एक पिढी घडवणारी ही वारकरी संप्रदाय, देश घडवणारा वारकरी संप्रदाय, आणि म्हणूनच आज समाजाला आपली गरज आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काळजी करण्याची आवश्यकता नाही। आणि मी नेहमी सांगतो, वारकरी बांधवांनी कधी चिंता करायची नाही। आणि वारकऱ्यांवर कोण जर वार करत असेल तर एकनाथ तो वार झेलायला सगळ्यात पुढे असेल। आणि वारकरी आणि संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही, मी यापूर्वीच सांगितलंय। त्यामुळे चिंता नसावी, हा महाराष्ट्र तुमचा आहे आणि म्हणून महाराष्ट्राला तुमची गरज आहे खऱ्या अर्थाने। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी जास्त काय बोलत नाही, उशीर झालाय। तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत इकडे आलात, थांबलात आणि आज आपण आपला अमूल्य वेळ, आपले सगळे कीर्तन, सप्ताह सगळ्यात बंद नाही का, राखीव एकनाथ शिंदेसाठी। तर मगाशी कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, तर वारकरी म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे। आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतो की माझं एकच स्वप्न आहे, सुखी झाला पाहिजे माझा कष्टकरी आणि भयमुक्त झाला पाहिजे माझा वारकरी. यासाठी जे जे काही करायचं तर हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला देतो. बाकी सगळं आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी सांगतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हेच आपलं ध्येय आहे. सर्वसामान्य माणसाची नाळ जी आहे ही तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुमचं मार्गदर्शन जे आहे हे हजारो लाखो लोक घेत आहेत. आणि म्हणून तुम्ही जेव्हाही कधी हाक माराल तेव्हा एकनाथ शिंदे आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही.